नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. आता काल आपण पाण्याचा ब्लॉग टाकलेला आहे. आज पाणी थांबलेलाच नाही तर जास्त पडत आहे. तर आपण कुठं पूर येतोय काय काय तिथे बघायला जाणार आहोत. तर आई आणि मी तयार झालेलो आहोत रेनकोट घालून. तर आईने रेनकोट घातलाय तो तुम्हाला दाखवतो मी एकदा बघा. कृतिका, आई हाय कर. आमची भाची कृतिका सुद्धा माझ्यासोबत आज येते. चला कृतिका हाय कर. हाय. सावकाश. कृतिका आणि आई रेनकोट घालून, मी पण रेनकोट घातलाय पण छत्री घेतलेली आहे. घरांना पाणी गेलेलं आहे असा पूर्ण. गाड्यांचा अपघात होतो. तर चला आता ही होडी घेऊन जातील, आपण बघू. आपले राहुल शेठ आहेत सोबत. होडीचं निरीक्षण चाललंय. हा कोपरला जाणारा रस्ता पूर्ण बुडलाय, पाणी आहे असं. पूर आलाय, पूर काय आलाय कृतिका? कसा? दुर्शट फाट्याचा रस्ता आता पूर्ण बंद झालेला आहे. काय बलोली पूर्ण पुरलेली आहे, पाण्यात काहीच नाही दिसत. बलोलीच्या गावात पाणी गेला असेल पूर्ण. ही बलोल अशी. बघाला तुम्ही कुठं चालली हो? पूर आलाय तो सांग हो सगळ्यांना. तीच काढायला आलोय. ते काका पाक टाकतात पाण्यात आणि एक दादा डोल टाकते मच्छीची. काय पूर आलाय? कंचे गावान हा टाकल भागाला. मग वर्गमित्र आलेला आहे, दादा आहे आमचा. मग आमच्या गावात पूर आलाय. आता पैसा होईल सांग, पैसा येईल का नाही? मग आता पैसाच यावाच आहे. महामार्ग पाण्यात झालेला आहे ग्रस्त. इथे मच्छीमारी चालू आहे. तर वार्ता चाललेलंच आहे, पाहू शकता. हाय कर, हाय जयराम काका. कॅबला कर काका. तर फुल होईल, पाणी भरेल सगळं. काय झालाय घरण पाणी.